पहलगाम हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर येतोय। दहशतवादी पर्यटकांना गोळ्या मारतानाचा व्हिडिओ कॅमेरामध्ये चित्रित झालाय। काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओत दहशतवादी गोळ्या झाडतानाचा आवाज येतोय आणि पर्यटक जीव वाचवण्यासाठी पळत असल्याचं दिसतंय। त्यामुळे या हल्ल्यावेळी पर्यटकांची कशी अवस्था झाली असेल याचा विचारही आपण करू शकत नाही। इतका भयंकर हा हल्ला आहे। दरम्यान खाली गोळीबार होत असताना झिपलाईन चालक अल्लाहू अकबर बोलत होता। ऋषी भट्टच्या आधी त्याचे कुटुंबीय झिपलाईनवरून जात असताना तो अल्लाहू अकबर बोलला नाही, त्यामुळे त्या माणसावर संशय येत असल्याचं ऋषी भट्टनं म्हटलंय। खाली गोळीबार सुरू झाल्याची कल्पना त्या माणसाला आली असतानाही पर्यटकाला त्यानं झिपलाईनवर सोडलं असा दावा ऋषी भट्टनं केलाय। पहलगाम हल्ल्यानंतर पाकड्यांची झोप उडाली आहे। त्याला कारण भारताच्या ताफ्यातील राफेल। मात्र पाकड्यांनी राफेलचा धसका का बरं घेतलाय बघूया। पाकड्यांना धास्ती, भारताची राफेल खरेदी। सामरिक शक्ती वाढणार, पाकड्यांना गाडणार। राफेल ठरणार पाकड्यांचा कर्दनकाळ। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव वाढलाय। त्यात भारतानं लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर दिलाय। भारत फ्रान्सकडून 26 राफेल सागरी लढाऊ विमानं खरेदी करणार आहे। भारत फ्रान्समधील हा करार 63,000 कोटींचा असून भारतीय नौदलाची शक्ती वाढेल। यामुळे भारताकडील राफेल लढाऊ विमानांची संख्या 62 होणार आहे। या विमानांच्या समावेशानंतर त्यांना INS विक्रमादित्य आणि स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतवर तैनात केलं जाईल। राफेल हे MiG-29 पेक्षा अनेक पटीने अत्याधुनिक विमान आहे। कराचीला मारा करण्याकरता आणि ग्वादार बंदर आणि कराची बंदर यांना ब्लॉक करण्याकरता या विमानवाहू जहाजांचा फार मोठा रोल राहणार आहे। भारत फ्रान्स करारादरम्यान भारत फ्रान्सकडून 22 सिंगल सीटर विमानं आणि 4 डबल सीटर विमानं खरेदी करेल। ही विमानं अणुबॉम्ब डागण्याची क्षमता असलेली असतील। या राफेल मरीनचं वैशिष्ट्य काय पाहूया। 26 मरीन राफेल विमानांसाठी 63,000 कोटींचा सर्वात मोठा करार झालाय। भारतीय नौदलाला 22 सिंगल सीट आणि 4 ट्विन सीट राफेल मिळतील। 26 राफेल मरीन विमानांची डिलिव्हरी 4 वर्षात सुरू होणार। INS विक्रमादित्य आणि INS विक्रांतवर तैनात केले जाणार। भारताच्या ताफ्यात राफेल विमानांची संख्या 62 होणार। राफेल मरीनच्या खरेदीनं हवाई दलाची आणि नौदलाची शक्ती वाढणार आहे। भारतानं गेल्या काही वर्षात सामरिक शक्ती वाढवली आहे। त्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाला आणि शांततेला बाधा पोहोचवणाऱ्या परकीय शक्तींसाठी राफेलची खरेदी हा थेट इशारा आहे। त्यामुळे पाकड्यांनी काड्या केल्या आणि त्यावर चीन्यांनी कागाळ्या केल्या तर त्यांना चारीमुंड्या चित करण्यासाठी भारत आता शस्त्रसज्ज आहे, हे विसरून चालणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। दुसरीकडे DRDOनं देखील हायपरसॉनिक धमाका केलाय। स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी झाली आहे। हैदराबाद केंद्रावर 1000 सेकंदात चाचणी पूर्ण करण्यात आली। स्क्रॅमजेट इंजिन आता पूर्णतः उड्डाणासाठी सज्ज झालंय। ही चाचणी DRDOच्या अत्याधुनिक प्रगत केंद्रात घेण्यात आली। त्यामुळे DRDOनं हायपरसॉनिक शस्त्र तंत्रज्ञानात एक मोठा टप्पा गाठलाय। जानेवारी 2025 मध्येच या इंजिनची 120 सेकंदांची यशस्वी चाचणी देखील घेण्यात आली होती। जगातील कोणत्याही रडारद्वारे शोधणं जवळपास अशक्य आहे। कोणतीही क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली मारा करू शकत नाही। हजारो टन अणुबॉम्ब किंवा शक्तिशाली बॉम्ब वाहून नेण्याची याची क्षमता आहे। हवेत मार्ग बदलण्याच्या क्षमतेने अचूक लक्ष्यभेद शक्य आहे।
हायपरसॉनिक क्षेपणास्त्र वेगामुळे अधिक विध्वंसक ठरत आहे. पहलगाम हल्ल्याच्या तपासाला आता अधिक वेग आलाय. या तपासामध्ये मोबाईलचा डंप डेटा महत्त्वाचा क्लू ठरतोय. एनआयएनं हल्ल्याच्या ठिकाणीचं डिजिटल मॅपिंग केलं. एनआयएनं घटनास्थळावरून गोळा केलेले नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठवण्यात आले. तसंच बैसरन व्हॅलीला जाणाऱ्या रस्त्यांवरील हॉटेल, मार्केट परिसरातील सीसीटीव्हीही ताब्यात घेतलं गेलंय. त्याची तपासणी सध्या सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. इकडे भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्ताननं इस्लामाबादला मदतीचा हात दिलाय. तुर्की हवाई दलाचे C-130 हॅर्क्युलस सैन्य वाहतूक विमान कराचीमध्ये दाखल झालंय. यामध्ये शस्त्रसाठा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कराचीसोबतच इस्लामाबादमधील लष्करी तळावर तब्बल 6 तुर्की C-130 विमान उतरली आहेत. तर इकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे चीनी कनेक्शनही समोर आलंय. ते नेमकं कसं आहे पहा चीनी ड्रॅगनचा बुरखा फाडणारा हा रिपोर्ट. पाकच्या खांद्यावरून चीनी गोळ्या, पहलगाम हल्ल्यात चीनी फोन आणि ड्रोन. जगाला व्यथित करणारा हल्ला शांतताप्रिय भारतातील आपल्या पहलगाममध्ये झाला आणि जगभरातून संवेदनांचा पाऊस पडला. पण याच हल्ल्यात आतापर्यंत नामा निराळा राहिलेल्या या चिन्यांचा हिरवा बुरखा टराटरा फाटलाय आणि चीनचं काळं तोंड आणि रक्तानं माखलेले हात आता जगासमोर उघडे पडले आहेत. होय, या हल्ल्यात चीनचा फुल सपोर्ट पाकाड्या दहशतवाद्यांना झाला हे आता उघड आहे. कारण आता प्राथमिक चौकशीत मोठे खुलासे झाले. असे नेमके काय खुलासे झाले ज्यानं चीन उताणा पडलाय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हल्ल्या एनआयच्या प्राथमिक तपासातच चीन आणि पाकिस्तानचा हा घृणास्पद चेहरा पुन्हा एकदा उघड झाला. भारताचं रक्त सांडवण्याचं कपटी कारस्थान रचताना या नापाक जोडीला रंगेहात पकडलं गेलाय. या भ्याड हल्ल्याच्या आधी दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. भारतात वापरण्यास बंदी असलेल्या चीनी बनावटीच्या सॅटेलाइट फोनचा वापर करून आपल्या आकांक्षी या दहशतवाद्यांनी 4 वेळा संभाषण केलं होतं. याच तपासात आणखीनही धक्कादायक खुलासे झालेले आहेत. खुलासे नेमके काय होते तेही पाहूया. घोडेवाल्यांकडून पर्यटन स्थळांची घेतली माहिती. दहशतवाद्यांनी स्थानिकांची वेशभूषा आणि बनावट आय कार्डचा केला वापर. हल्ल्यानंतर बैसरन आणि आरू नकबलच्या घनदाट जंगलातून दहशतवाद्यांचं पलायन. पुढे नकबलनाला किरम, श्रीशैल मार्गे पुलवामा आणि अनंतनागमध्ये घुसण्याचा प्लॅन. हुआईचा सॅटेलाइट फोन असो, M4 कार्बाइन गन असो किंवा एकूणच DJI ड्रोनच्या माध्यमातून चीनी मदतीनं यांनी एक प्रकारे केलेलं सर्व्हिलन्स असो, या सगळ्या गोष्टीवरून स्पष्ट होतं की चीनचा पाकिस्तानला पाठिंबा आहे आणि डिजिटल फुटप्रिंट्सच्या माध्यमातून पाकिस्ताननं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीनं या दहशतवाद्यांना मदत केली आणि म्हणूनच पूर्वनियोजित पद्धतीनं अशा प्रकारचा हल्ला ते
आठवडा पूर्ण झालाय आणि दिल्लीतही घडामोडींना प्रचंड वेग येतोय. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींची आज भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली आहे. बैठकीमध्ये काय ठरलं हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र राजनाथ सिंह दोनदा पंतप्रधानांना भेटले आणि त्याच वेळी बैठकीमध्ये तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोदींना भेटल्यानं अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे. भारत पाकिस्तान युद्ध भडकल्यास फक्त पाकिस्तानच नाही तर इतरही शेजाऱ्यांचा भारताला धोका असल्याचं समोर आलंय. मात्र त्याची कारणं काय आहेत बघूया. पाकाड्यांपेक्षा भारताला शेजाऱ्यांचा धोका. भारताच्या विरोधात पाकाड्यांचा चीन प्लस रूस प्लॅन. भारताच्या कोंडीसाठी चीनी मैदानात. पहलगाम हल्ला भारतीयांना चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळेच तातडीनं युद्ध करून या पाकड्यांना धडा शिकवण्याची, पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करण्याची मागणी आता देशवासियांकडून करण्यात येते. मात्र आता पाकड्यांपेक्षा भारताला शेजाऱ्यांचाच जास्त धोका असल्याचं समोर आलंय. ते नेमकं कसं पाहूया. भारताची पाक, चीन, नेपाळ, म्यानमार आणि बांगलादेश सोबत 15,000 किलोमीटरची सीमा. चीनकडून पाकिस्तानला शस्त्रांचा पुरवठा. युद्ध भडकल्यास सीमेवरील लष्करी सॅटेलाइटद्वारे चीन पाकची मदत करणार. गृहयुद्धानंतर चीन्यांची बांगलादेशींना भारताच्या विरोधी फूस. चीन म्यानमार दृढ संबंध. ईशान्य भारताला म्यानमारच्या दहशतवाद्यांचा धोका. नेपाळचे पंतप्रधान ओलींची भूमिका चीनकडे झुकलेली. एवढंच नाही तर भारतानं शेजाऱ्यांपासून का सावध राहायला हवं त्याविषयीही आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलंय. भारताचे शेजारी देश आहेत त्यांना ज्या पद्धतीने आर्थिक आणि संरक्षण किंवा लष्करी मदत ही चीनकडनं दिली जात आहे ते भारतासाठी अत्यंत धोक्याचं आहे. त्यामुळे भारताला केवळ पाकिस्तान नाही तर नेपाळ असेल, भूतान असेल, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, या सगळ्याच ठिकाणी चीन आता आपले पाय पसरायला सुरुवात केलेला असल्यामुळे या सर्वच फ्रंटवरती भविष्यामध्ये आपल्याला सावध राहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देत पाकड्यांच्या नांग्या ठेचायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच भयभीत झालेले पाकडे मदतीसाठी जगभर भिकेचा कटोरा घेऊन फिरतायत. एवढंच नाही तर चीन आणि रशियासह पाकड्यांनी नवा गेम प्लॅन बनवलाय. पहलगाम हल्ल्यानंतर पाकड्यांविरोधात जगभरात रोष. हल्ल्याच्या तपासासाठी आंतरराष्ट्रीय चौकशी समिती स्थापन करावी. चौकशी समितीत चीन आणि रशियाच्या समावेशाची मागणी. चीन आणि रूसच्या मदतीनं भारतावर दबाव वाढवण्याचा डाव. भारतानं सार्क देशांच्या संघटनेवर आपला प्रभाव कायम ठेवलाय. मात्र भारत चीनच्या विस्तारवादी धोरणांमधील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यात भारत पाक युद्ध भडकल्यास चीन लष्करी सॅटेलाइटद्वारे इतर सीमेवरील लष्करी हालचालींची माहिती पाकड्यांना देण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळला फूस लावून चिनी ड्रॅगन पाहुण्यांच्या गाठीनं साप मारण्याच्या विचारात आहेत. त्यामुळेच भारतानं शेजाऱ्यांपासूनच सावध राहण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. भारतीय सेनेच्या त्रिशक्ती कॉर्प्सनं सिक्कीमच्या पर्वतांमध्ये लाईव्ह फायर सराव आयोजित केला होता. यात युद्धसज्जता, अचूक हल्ला करण्याची क्षमता जवानांनी दाखवली. 1 महिना चाललेल्या या सरावात T-90 टँक, हवाई साधनं
प्रगत निरीक्षण तंत्रज्ञानाचा समावेश होता. यात विविध परिस्थितींशी जुळवून घेण्याची क्षमता जवानांनी दाखवली. आणि आताची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी पाकिस्तानातनं येते. भारत कधीही हल्ला करू शकतो असं विधान पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांना केलंय. भारत हल्ला करेल म्हणून पाकिस्तानी सेना अलर्ट झाली आहे. भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानला धडकी भरली आहे. भारत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या हल्लेखोरांचा शोध घेतोय आणि पाकिस्तान आमचा या हल्ल्याशी संबंध नसल्याचं म्हणतंय. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलाय. पाकिस्तानला धडकी भरली आहे.